नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण मूळव्याध, फिशर, फिस्तुला आणि यावर आयुर्वेदाने कशी मात करू शकतो या सगळ्या व्याधींवरती याविषयी जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत आयुर्वेदाचार्य अतुल देशमुख सर. डॉक्टर अतुल देशमुख सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं. सरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर अतुल देशमुख यांनी योग आयुर्वेद ही पदविका संपादित केलेली आहे, ही पदवी संपादित केलेली आहे. तसंच त्यांचं संगमनेरमध्ये सुसज्ज असं आयुर्वेद आणि पंचकर्म रुग्णालय आहे, हॉस्पिटल आहे. तसंच ॲडमिट होऊन सुद्धा इथं तुम्हाला उपचार घेता येतात. विविध पंचकर्म उपचारांसाठी त्यांच्याकडे मेडिक्लेमची सुविधा उपलब्ध आहे. तसंच कॅशलेस सुविधासुद्धा इथे उपलब्ध आहे. मूळव्याध, फिशर, फिस्तुला, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, अल्सरेटिव्ह कोलायटिस, तसंच आव पडणे, स्प्रू आणि ॲनिडिओसिस, तसंच अल्सर, पोटाच्या समस्या, कावीळ म्हणू नका किंवा पोटात पाणी होणे हा आजार म्हणू नका, यकृताचे विविध विकार म्हणू नका किंवा किडनी फेल्युअर याच्यावर सुद्धा अत्यंत प्रभावी उपचार हे डॉक्टर अतुल देशमुख देतात. तसंच अनेक रुग्णांचे हे सगळे पोटाशी संबंधित जे आजार आहेत त्यांनी ते बरे केलेले आहेत, तेही विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार पद्धतीने. तसंच डॉक्टर हे गुरुकुलच्या माध्यमातून अनेक नवोदित आयुर्वेदाचार्यांना मार्गदर्शनसुद्धा करतात. चला तर आता चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण मूळव्याधाविषयी जाणून घेणार आहोत. सर, मूळव्याधीची समस्या जी होते ती नेमकी कारणं काय आहेत त्याची? मूळव्याधीचं असं आहे की मूळव्याध म्हणजे एक शौचाच्या ठिकाणी मोड निर्माण होणे. आयुर्वेदामध्ये त्याला अर्श असं म्हटलं जातं. आणि आता अर्श हा जो आहे तो मूळव्याध शौचाच्या ठिकाणी देखील निर्माण होऊ शकतो. त्वचेवर देखील वेगवेगळ्या प्रकारचे अर्श, त्याला वॉट्स असं म्हटलं जातं. किंवा नाकामध्ये देखील वेगळे मांसाचे मोड निर्माण होतात, त्याला नेझल पॉलिप असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हे अर्श शरीरामध्ये बऱ्याच ठिकाणी निर्माण होऊ शकतात. तर याच्यात जर याची आपण कारणं जर बघितलीत, प्रामुख्यानं बद्धकोष्ठता हे त्याचं प्रमुख कारण आहे मूळव्याधीचं. बद्धकोष्ठतेसोबतच शौचालय आलेली असेल, लघवीला आलेलं असेल, गॅसेस पोटात निर्माण झालेले असतील, त्याची प्रवृत्ती न करणं, ते शरीराच्या बाहेर न सोडणं, ती प्रवृत्ती दाबून धरणं किंवा त्याला बळच प्रवृत्त करणं शरीराच्या बाहेर. याच्यामुळे काय होतं की या ॲनसवर किंवा आपल्या शौचाच्या जागेवर त्याच्या विनाकारण प्रेशर निर्माण होतं. त्या प्रेशरमधून मग मूळव्याधीसारखा आजार निर्माण होऊ शकतो. त्याच पद्धतीनं एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणं, खूप प्रवास करणं, एखाद्या कठीण किंवा कडक जागेवर जास्त वेळ बसणं, ह्या गोष्टींमुळे देखील मूळव्याध निर्माण होऊ शकतो. तसेच शौचाच्या ज्यावेळेस जागेला अति थंड पाण्याचा स्पर्श जर झाला तर त्याने देखील मूळव्याध निर्माण होऊ शकते. अशी त्याची विविध कारणं आहेत. त्याच पद्धतीनं आहारामध्ये डाळी, कडधान्य, मोड आलेली कडधान्य याचा अति प्रमाणात वापर असणं, बाजरीची भाकरी जास्त खाणं, बाजरीसारखं उष्ण आणि कोरडं अन्न खाणं, त्याच पद्धतीने मांसाहाराचा अति प्रमाणात वापर असणं, काळे मसाले, गरम मसाल्याचा आहारामध्ये अति प्रमाणात वापर असणं, ही मूळव्याधीची काही प्रमुख कारण आपल्याला बघायला मिळतात. स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर ज्या स्त्रियांना बाळंतपण होतं, बाळंतपणानंतर किंवा बाळंतपणामध्ये बऱ्याच स्त्रियांना मूळव्याधीचा त्रास निर्माण होतो किंवा फिशरसारखा त्रास त्यांना निर्माण होत असतो. तसंच काही स्त्रियांचे ज्यांचे गर्भपात होतात, गर्भपातानंतर देखील त्यांना मूळव्याधीसारखा आजार निर्माण होऊ शकतो. काही प्रमुख कारण आपल्याला मूळव्याधीची रुग्णांमध्ये बघायला मिळतात. अच्छा, लक्षणं याची आपल्याला काय काय सांगता येते? आता मूळव्याध म्हटलं की साधारण प्रामुख्यानं प्रमुख लक्षणं त्याची जी असतात ती शौचाला जाऊन आल्यानंतर तिथे आग खूप प्रमाणात होत असते, हे प्रमुख लक्षण आहे. दुसरी लक्षणं जर आपण बघितली त्याच्यामध्ये शौचाच्या ठिकाणी खाज येणं, तिथं वेदना खूप होणं, हे त्याची काही प्रमुख लक्षणं मूळव्याधीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याच पद्धतीनं पोटामध्ये गॅसेस निर्माण होणं, बद्धकोष्ठता असणं, कधी शौचाला पातळ होणं, कधी बांधून होणं, वारंवार शौचाला जावंसं वाटणं, एकदा केले की पोट व्यवस्थित साफ न होणं, ढेकरं खूप येणं, आम्लपित्तासारखा त्रास असणं, काही काही रुग्णांमध्ये छातीमध्ये वेदना देखील मूळव्याधीमध्ये निर्माण होऊ शकतात. रुग्णाला ती भीती वाटते की आपल्याला हार्ट अटॅक येतो की काय असं, पण ते मूळव्याधीमुळे हा छातीत वेदना निर्माण होत असतात, असंही होतं. आणि ह्या पद्धतीने वेगवेगळी लक्षणं आपल्याला मूळव्याधीची अनेक रुग्णांमध्ये बघायला मिळतात. त्याच पद्धतीनं शारीरिक बळ त्याच्यामध्ये कमी होत जातं. विशेषतः आपली पचनक्षमता त्यामध्ये कमकुवत झालेली असते. पचनक्षमता कमकुवत झालेली असल्यामुळे भूक जरा मंदावते, त्याच्याबरोबर शारीरिक बळ, त्याची शारीरिक ताकद त्यातनं कमी पडायला लागते. आणि त्याचबरोबर कधी कमरेमध्ये वेदना, गुडघ्यामध्ये वेदना, पाठीमध्ये वेदना, मानेमध्ये वेदना, डोक्यामध्ये वेदना, अशी विविध लक्षणं आपल्याला मूळव्याधीमध्ये बघायला मिळतात. म्हणजे रुग्णाला शंका येते मला मानपाट कंबर दुखते म्हणजे मणक्याचा आजार आहे काय असं त्याला शंका वाटते, पण तो मणक्याचा आजार नसून ती मूळव्याधीमुळे देखील त्या पद्धतीचा त्रास होत असतो. त्याच्यामुळे ही विविध प्रकारची लक्षणं आपल्याला मूळव्याधीची अनेक रुग्णांमध्ये बघायला मिळतात. अच्छा, मूळव्याधाच्या समस्येवर आयुर्वेदिक उपचार आहेत का? आणि मुळात या संबंधित जर ऑपरेशन करायची वेळ आलीच तर ती आपण आयुर्वेदाच्या उपचारांनी टाळू शकतो का? खूप छान प्रश्न आहे आपला. अनेक रुग्णांची समस्या असते मूळव्याधीची आणि त्यांना मूळव्याध म्हटलं की पहिलं ऑपरेशन डोक्यामध्ये येत असतं. तर असं काही नाही, मूळव्याधीचं ऑपरेशन आपण आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून नक्कीच टाळू शकतो.
तर प्रामुख्याने याचे उपचार जर आपण मूळव्याधीचे जर म्हटले, साधारण याचे 2 प्रकार मूळव्याधीचे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. पहिला असतो स्रावी अर्श, दुसरा असतो अस्रावी अर्श. स्रावी अर्श म्हणजे काय, ज्याच्यामध्ये रक्तस्राव होतो त्याला रसरावी अर्श असं म्हटलं जातं. दुसरा असतो अस्रावी अर्श, त्याच्यामध्ये परत वातज, पित्तज, कफज, दोंदज, सान्निपातिक असे वेगळे 7 प्रकार त्याच्यामध्ये मोडतात. तर मूळव्याधीमध्ये होतं असं की तिथे एक शौचाच्या ठिकाणी विकृत मांस निर्माण झालेलं असतं आणि त्याला रक्ताचा पुरवठा होत असतो, म्हणजे रक्ताची जोड त्याला आलेली असते. तर आयुर्वेदामध्ये उपचार जे आम्ही वैद्यमंडळी जी करतो ते ह्या मूळव्याधीचं मूळ कारण काय आहे ते पहिलं शोधलं जातं. म्हणजे प्रामुख्याने समजा एखाद्याला पचनविकार असेल, पचनविकारामधून त्याला मूळव्याध झालेली असेल, एखाद्याला बद्धकोष्ठतेतून मूळव्याध झालेली असेल, एखाद्याला गॅसेस पोटात खूप जास्त प्रमाणात निर्माण होऊन त्याची प्रवृत्ती न केल्यामुळे मूळव्याध झालेली असेल, स्त्रियांमध्ये जसं आपण गर्भारपणामुळे मूळव्याध झालेली असेल. तर ह्या नेमकं याचं कारण काय आहे हे शोधलं जातं. काही काहींना मांसाहार जास्त केल्यामुळे मूळव्याध झालेली असते. तर मग आहारामधली काय कारणं चुकतात पेशंटची, किंवा इतर कुठल्या आजार म्हणून त्याला मूळव्याध झालेली आहे ते नेमकं कारण त्यातलं बघितलं जातं. त्यानुसार उपचारामध्ये मग वेगवेगळे उपचार त्याच्यामध्ये केले जातात. प्रामुख्याने उपचार जर म्हटलं आपण त्याच्यामध्ये अनुलोम चिकित्सा खूप महत्त्वाची असते. म्हणजे पोट रेग्युलर साफ ठेवणं हे मूळव्याधीमध्ये खूप प्रामुख्यानं महत्त्वाचा पार्ट असतो. यासाठी एक मी आपलं औषध आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. हे एक हिरडा म्हणून औषध आहे. तर हिरड्याचं जर नियमितपणे काढा रोज रात्री घेतला एरंडेल टाकून, किंवा हिरड्याचा पावडर जर सकाळी तूप आणि गरम पाण्यातून जर घेतला किंवा रात्री घेतलं, त्यांनी कोठा रेग्युलर साफ व्हायला मदत होते. त्याच पद्धतीनं मूळव्याध देखील त्यातनं बरी व्हायला मदत होत असते. हा हिरडा काय करतो, त्या ठिकाणी जमा झालेले जे विकृत अतिरिक्त मांस आहे ते मांस त्यातनं कमी करण्याचं देखील कार्य करतो, आणि त्यासोबत तिथं जमा झालेलं जे अशुद्ध रक्त आहे ते देखील त्यातनं फाकवणं पसरवण्याचं कार्य करतो. त्याच्यामुळं मूळव्याधीला त्याने बरी व्हायला चांगल्या पद्धतीने मदत हिरड्यामुळे होत असते. तर काही काही रुग्णांमध्ये बद्धकोष्ठता आणि मूळव्याध असते, गॅसेस पोटात खूप होत असतात. अशा रुग्णांसाठी एक वनस्पती दाखवतो. तर ही करंज नावाची वनस्पती आहे. करंजाचा जो कोवळा पाला असतो, करंजाचा कोवळा पाला तुपात परतून जर खाल्ला त्याने पोट रेग्युलर साफ राहतं आणि मूळव्याधीची मूठ गळून पडायला यातनं मदत होत असते. बऱ्याच रुग्णांमध्ये मूळव्याधीमध्ये तिथं ठणक खूप लागत असतो. अशा रुग्णांसाठी आयुर्वेदामध्ये काही वनस्पती असतात ज्याचा आपण काढा करून ती जर जागा त्यातनं धुतली, त्यातनं तिथलं ठणक त्यातनं कमी व्हायला मदत होते. त्याच पद्धतीने मूळव्याधीच्या मोडांमध्ये जमा झालेलं जे मांस आहे ते देखील त्यातनं कमी व्हायला त्यांना मदत होत असते. विशेषतः हा सगळ्यांना आपल्याला परिचित असलेला बेल आहे. तर बेलाचा पाला आणि त्याचबरोबर हा एरंडा आहे, एरंडाचा पाला यांचा काढा करून त्याने जर त्या काढ्यामध्ये तो रुग्ण बसला, त्यात थोडी हळद पावडर टाकून त्यातनं मूळव्याधीच्या मोडात त्याला कमी व्हायला मदत होत असते. आणि जर रेग्युलर ह्या पद्धतीने जर केलं, पोट रेग्युलर साफ ठेवलं, योग्य ती आयुर्वेदिक औषधं घेतली, मूळव्याधीची मोड त्याने गळून देखील पडतात किंवा नष्ट देखील होतात. विविध औषध देखील याच्यामध्ये खूप वापरली जातात मूळव्याधीमध्ये. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक कांकायनवटी नावाचं औषध आहे. हिरडा जसं आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं तर हिरडा आहे. अर्शरोटी नावाचं एक औषध असतं. दाढीमध्ये पाचन नावाचं एक औषधी पावडर आहे. असे एक अनेक औषध त्याच्यामध्ये वापरली जातात. ते याने देखील ते मूळव्याधीचे मूळ जमा झाले आहे ते त्यातनं कमी व्हायला मदत होत असते. त्याच पद्धतीने विविध औषधांची धूर देखील तिथे उपयुक्त ठरतात. जसे की वावडिंग नावाचं एक औषध आहे. वावडिंगाचं धूर जर आपण मूळव्याधीच्या मोडांना जर दिला, त्यातनं ते मूळव्याधीच्या मोडात जमा झालेलं रक्त पसरून आणि मूळ कमी व्हायला त्याने मदत होत असते आणि त्यांनी मूळव्याध पूर्णपणे बरी होऊ शकते. आहारामध्ये जर आपण बघितलं तर ताक हे मूळव्याधीमध्ये श्रेष्ठ आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. ताकाचा आहारामध्ये नियमित वापर करावा. विशेषतः औषधानं सिद्ध केलेलं ताक असेल, त्याच्यामध्ये पंचकोल नावाचं औषध असतं ते, किंवा त्रिकोटो नावाचं औषध असते, ते विरजणात टाकून त्यांनी ते दह्याचं ताक बनवून जर ते आपण खाल्लं, त्यातनं मूळव्याधीचे मूळ आतून कमी व्हायला मदत होत असते. ताकामध्ये एवढी ताकद असते मॅडम की आपण एखादं जर गवत असेल त्याच्यामध्ये रेग्युलर ताक जर महिनाभर टाकत गेलो, त्यातनं ते गवत जळून जाते, एवढी ताकद ताकामध्ये त्या असते. आणि मग तेच जर ताक आपण पोटातनं घेतलं, त्यातनं ते मूळव्याधीचे मूळ देखील त्यातनं गळून पडायला मदत होत असते. अशा पद्धतीने विविध उपचार आयुर्वेदामध्ये मूळव्याधीमध्ये सांगितलेले आहेत. विशेषतः अवघास्वेद नावाचे एक उपचार देखील याच्यामध्ये खूप प्रामुख्याने उपयुक्त ठरतो. अवघास्वेद म्हणजे आता ज्या वनस्पती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवल्या याचा काढा करायचा. त्या काढ्यामध्ये रुग्णाने टब सारखं एक 10 मिनिटं जरी बसलं तर त्याला त्या जागेला शेक बसून त्यातनं तो मोड गळून पडायला त्यांनी मदत होत असते. दुसरा एक उपचार आम्ही करतो आमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये, तर एक अग्निकर्मणाचा उपचार याच्यामध्ये आम्ही करत असतो. अग्निकर्मासाठी ही तार आहे, सोन्याची तार आहे. ही सुवर्णशलाकेला आम्ही असं म्हणतो. तर ज्या ठिकाणी ते मूळव्याधीचे मोड असतील, म्हणजे त्याच्यामध्ये मांसाचा संबंध जास्त असेल किंवा पॉलिप्स असतील आतमध्ये शौचाच्या ठिकाणी निर्माण झालेले, तर हे सुवर्णशलाका गरम करून त्या मांसाला ते टेकवली जाते. त्यातनं तो मोड कमी येऊन त्यातनं तो गळून पडतो. तसंच त्या मोडाच्या जे मूळ असतं, मुळाला देखील यांनी जर अग्निकर्म करून यांनी जर चटका त्या ठिकाणी जर आपण दिला तर मूळ त्यातनं कमी होऊन गळून पडायला त्यांनी मदत होत असते. आता याचा वापर मूळव्याधीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने होतो. त्याच पद्धतीने नेझल पॉलिप जे असतात, म्हणजे नासार्श झाला असं म्हटलं आहे की ज्याच्यामध्ये नाकामध्ये मोड निर्माण झालेले असतात, त्यामध्ये देखील आम्ही हे अग्निकर्म केलेलं आहे. आणि अनेक रुग्णांचे ऑपरेशन्स आपल्याला ह्या अग्निकर्माच्या मदतीने नेझल पॉलिपचे पण टळलेले आहेत. तसेच मूळव्याधीचे ऑपरेशन पण ह्या उपचाराच्या माध्यमातून टळलेले आहेत. नक्कीच डॉक्टर, आता आपण फिशर बाबतीत पण बोलणार आहोत, मात्र त्याआधी ब्रेकची वेळ झाली, त्याच्यामुळे ब्रेक घेऊया. परत येतोय लवकरच.
ब्रेकनंतर आपलं स्वागत. आता आपण फिशर्स विषयी माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर, फिशर्सची कारणं आणि लक्षणं काय आहेत? फिशर म्हणजे काय होतं की आपली शौचाची जागा जी असते, शौचाच्या जागेला आतून एक प्रकारची भीक पडलेली असते, त्याला फिशर असं म्हटलं जातं. आणि तिथं ॲनल मसलचा स्पाझम होतो, म्हणजे शौचाच्या जागेतले जे स्नायू असतात ते आकुंचन पावतात, याला फिशर असं म्हटलं जातं. याची कारणं जर प्रामुख्याने आपण बघितली तर शौचाला कडक होणे त्याचं प्रमुख कारण आहे. आतड्यामध्ये, विशेषतः मोठ्या आतड्यामध्ये कोरडेपणा येणं जास्ती प्रमाणात, हे देखील त्याचं कारण आहे. तिसरं म्हणजे एखाद्या कुठे आपल्याला कधीतरी ताप येऊन गेलेला असतो, तापातली उष्णता ज्यावेळेस आतड्यामध्ये तशीच मुरते, शरीरामध्ये तशीच मुरते किंवा कोठ्यामध्ये तशीच राहते, तर आपण हाडीताप म्हणतो. त्या केसेसमध्ये तापाच्या उष्णतेमुळे आतडी कोरडी पडायला लागतात आणि त्यातनं मळ कोरडावून नंतर फिशरसारखा त्रास उद्भवत असतो. स्त्रियांमध्ये तसंच बाळंतपणामध्ये देखील, गर्भावस्थेमध्ये देखील फिशर निर्माण होऊ शकतो. याची काही प्रमुख कारणं आपल्याला फिशरची बघायला मिळतात. याची लक्षणं जर आपण बघितली तर प्रामुख्यानं शौचाला जाऊन आल्याच्या नंतर तिथं आग होणे त्याचं प्रमुख लक्षण असतं. त्या आग इतकी प्रचंड असते की रुग्णाला शौचाला जाऊन आल्यानंतर साधारण एक अर्धा तासापासून 3-3, 5-5 तासापर्यंत तिथं आग होती, इतक्या प्रमाणात त्रास त्याला होत असतो. म्हणजे रुग्णाला शौचाला जायची देखील भीती वाटायला लागते, इतकं ते त्रासदायक प्रकरण फिशरचं असतं. याची काही प्रमुख लक्षण आपल्याला या पद्धतीने फिशरची बघायला मिळतात. अच्छा, याच्यावर उपचार आपण आयुर्वेदिक, तेही विना ऑपरेशन, कसे आपण देऊ शकतो? आता उपचार खूप सोपे आहेत मॅडम. म्हणजे कसं, एक प्रकारची इथं जखम झालेली असते, याच्यामध्ये प्रामुख्याने उपचार जर आपण करायचे म्हटलं तर एक विशिष्ट वेगळी काही औषधी तेलं असतात. औषधी तेलाचा जर तिथं आपण पिचू ठेवला, म्हणजे त्याचा बोळा जर त्या शौचाच्या जागेत तिथं ठेवला, त्यातनं ती जखम भरून यायला मदत होते आणि जे आकुंचन पावलेली शौचाची जागा आहे ती पण पसरण पावल्या त्यांनी मदत होत असते. त्याच पद्धतीनं अवघासेत, म्हणजे औषधीसिद्ध पाण्यामध्ये टबमध्ये बसणं, हा देखील त्याच्यामध्ये प्रमुख उपचार असतो. औषधीसिद्ध तेल टाकून त्या औषधी पाण्याच्या शेकामुळे ती जागा, आकुंचन पावलेली जागा मोठी व्हायला लागते आणि त्या औषधी तेल जे आपण टबमध्ये टाकतो त्याने ती झालेली जखम भरून यायला त्यांनी मदत होत असते. ह्या पद्धतीने उपचार याच्यामध्ये असतात. विशेषतः पोट रेग्युलर साफ ठेवणं, शौचाला मऊ होईल ही काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. यासाठी एक आमसूल आहे, आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे. आमसुलाचं सार किंवा सूप जर रेग्युलर जर घेतलं आणि त्या आमसुलाच्या सुपामुळे काय होतं की पोट व्यवस्थित साफ व्हायला त्यांनी मदत होत असते आणि फिशर देखील त्यातनं बरी व्हायला मदत होत असते. विशेषतः आमसुलामध्ये हिरड्याचं पावडर जर टाकून ते जर घेतलं, तुपात हिरडा थोडा परतून घ्यायचा आणि तो आमसुलाच्या सूपसोबत जर घेतला, त्यांनी पोट साफ होऊन फिशरसारखा त्रास बरा व्हायला त्यांनी मदत होत असते. आणि त्याचबरोबर काही औषधी सिद्ध तुपं असतात. विशेषतः एक चांगेरीघृत नावाचं औषध आहे, नागराधिकृत नावाचं औषधी तूप आहे, चव्याधिकृत आहे, चित्रकाधिकृत आहे. अशी विविध औषधी तुपं जी असतात ती देखील आतून पोटातून जर रुग्णाने जेवणाच्या पूर्वी जर रेग्युलर घेतली, त्यातनं त्या मळ जो कोरडा आणि कडक झालेला असतो तो स्मूथ व्हायला लागतो आणि त्यानं फिशरसारखा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर हा फिशर जो आहे, ह्या पद्धतीने उपचार जर आपण केले तर तो पूर्णपणे विना ऑपरेशन बरा होत असतो, असा आमचा अनेक रुग्णांमध्ये अनुभव आहे. आणि याच्यात मूळ कारण देखील बघणं खूप महत्त्वाचं ठरतं. जसं आपण आता सांगितलं की तापामुळे फिशर आलेली आहे का, शौचालय कडक झाल्यामुळे फिशर आलेली आहे का, गर्भावस्थेतली फिशर आहे का, किंवा इतर पचनविकारामुळे फिशर निर्माण झालेली आहे का, हे बघणं तर खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण ते कव्हर करत नाही तोपर्यंत आपण ऑपरेशन जरी केलं तरी परत तो आजार व्हायची भीती असते. ते फिशर असेल किंवा मूळव्याध असेल, त्याचे फिशर असो किंवा मूळव्याध असो, याचं मूळ कारण जोपर्यंत आपण ट्रीट करत नाही तोपर्यंत परत रिपीटेडली तो आजार होऊ शकतो. हे आपल्याला आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून साध्य करता येते की त्याचं मूळ कारण शोधून उपचार करून आजार पूर्णपणे बरा करू शकतो आपण. अच्छा, यानंतर फिस्तुला विषयी मला जाणून घ्यायला लागेल की याची कारणं काय आहेत फिस्तुलाची? फिस्च्युलामध्ये कसं असतं की रक्तामध्ये दोष निर्माण झालेला असतो आणि त्याची कारणं प्रामुख्याने जी आपण जी मूळव्याधीची जी कारणं बघितली तीच कारणं प्रामुख्याने फिस्च्युलामध्ये बघायला मिळतात. विशेषतः कडक जागेवर खूप जास्त वेळ बसणं याचं काही प्रमुख कारण आहे. रक्तदृष्टी करणारी शरीरातली कारणं, म्हणजे त्याच्यामध्ये विशेषतः आंबट, आंबोलेलं, तिखट, खारट याचा आहारामध्ये अतिप्रमाणात वापर असणं, अवेळी जेवणं, जागरण खूप करणं, खूप प्रवास करणं, बाहेरचं आपण जंक फूड्स म्हणतो त्याचा आहारामध्ये अतिप्रमाणात वापर असणं, कोरडं धान्य खूप जास्त खाणं, ही ती काही फिशुलाची काही प्रमुख कारणं असतात. याच्यामध्ये होतं असं की हे आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळं रक्तातले दोष निर्माण होतात आणि ते अशुद्ध रक्त शौचाच्या ठिकाणी जर जाऊन तिथं थांबलं ते त्यातनं तिथं एक पुळी निर्माण होत असते. ती पुळी सुरुवातीला छोटी असते, कालांतरानं जसजसे त्याच्यामध्ये अशुद्ध रक्त जमा होत राहील तसं ती पोळी मोठी होत जाते, त्याच्या वेदना खूप व्हायला लागतात आणि मग ती पोळीच्या तोंडाला थोडंसं पोहासारखा वळणाला येऊन त्यातनं पोळी फुटून पोहाचा स्राव होत असतो. आता फिशुलामध्ये होतं असं की त्याचं ओपनिंग जे आहे ते आतमध्ये असतं, म्हणजे एकदा ते ॲनल कॅनल आपल्या शौचाच्या जागेमध्ये असू शकतं, तिथून ते अगदी बाहेरच्या कातडीपर्यंत आलेलं असतं, किंवा तो आपली याची लघवीची जागा जी असते लघवीच्या जागेच्या खालपासून तर कातडीपर्यंत बाहेरच्या ते ओपनिंग त्याचं आलेलं असतं, तो एक ट्रॅक निर्माण होत असतो त्याच्यामध्ये. आणि ह्या पद्धतीने त्या फिशुलाचं ते एक स्वरूप असतं शरीरामध्ये. तर याचे लक्षणं जर आपण बघितली तर प्रामुख्याने तिथे एक पुळी होणं,
पोळीमध्ये वेदना खूप असणं, ठसठसणं ती पोळी, त्याच्यामध्ये आग होणं काही काही केसेसमध्ये, आणि त्यातनं कंटिन्युअस स्राव येणं, पोवाचा स्राव असणं, रक्ताचा स्राव असणं, ही त्याची फिस्टुलाची काही प्रमुख लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. पोळी ती रिपीटेडली येते जाते असं कंटिन्युअस अनेक दिवस त्याचं चालू असतं पोळीचं. ह्या पद्धतीने आपल्या फिस्टुलाची लक्षणं बघायला मिळतात. अच्छा, आणि याच्यामध्ये ताप देखील निर्माण होत असतो अनेक रुग्णांमध्ये, थंडी ताप येणं हे देखील त्या निर्माण होऊ शकतं. अच्छा, याच्यामध्ये आपण उपचार कसे देऊ शकतो आयुर्वेदिक? फिस्टुलामध्ये प्रामुख्याने काय असतं की ती जी तिथं पुडी जमा झालेली आहे, त्या ठिकाणी औषध रक्त जमा झालेला आहे, त्या औषध रक्त काढणं हा त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुख्य उपचार असतो. त्यासाठी एक रक्तमुक्षण उपचार आम्ही आमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये करत असतो. त्यासाठी ह्या जळवायत मागे आपण अनेक शोमध्ये दाखवलेल्या आहेत. ह्या जळू ज्या आहेत, ज्या ठिकाणी ती पोळी निर्माण झालेली आहे, त्या पोळीच्या ठिकाणी जर ही जळू जर लावली तर ती त्यातलं अशुद्ध रक्त पिऊन घेते. अशुद्ध रक्त पिल्यामुळे तिथं शुद्ध रक्त येऊन तो एक प्रकारचा जखम असते, ती फिस्टुला म्हणजे ती जखम त्यातनं भरून यायला शुद्ध रक्त आल्यामुळे मदत होत असते. त्याच पद्धतीनं अवगाह स्वेद म्हणजे औषधी सिद्ध पाण्यामध्ये बसणं, विशेषतः एक आपल्याला सगळ्यांना सुपरिचित असलेला हा कडुलिंब आहे. कडुलिंब आणि हळद याचा काढा करून त्या काढ्यामध्ये जर तो रुग्ण नियमित बसला, त्या काढ्याने जर ती जखम त्याने धुतली, फिस्टुलाची जखम जी असते ती जर जळू लावल्याच्या नंतर किंवा रक्तमोक्षणाच्या नंतर त्यातनं त्यातला पोवाचा स्राव त्यातनं निघून मोकळा होऊन जातो सगळा, आणि तिथं शुद्ध जखम होऊन आतून ती जखम भरून यायला योग्य ती आयुर्वेदिक औषधासोबत घेऊन मदत होऊन तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्याच पद्धतीनं उपनाह स्वेद नावाचे एक उपचार आम्ही करतो. म्हणजे औषधी सिद्ध वनस्पतींची पोटली असते, ती पोटली थोडी शिजवून फडक्यात बांधून त्याने जर तिने शेक जर त्या ठिकाणी दिला, त्याच्यामुळं तिथल्या वेदना त्यांनी तत्काळ कमी येतात. म्हणजे अक्षरशः वेदनेने विव्हळणारे रुग्ण जे आहेत त्याला या पद्धतीने उपनाह स्वेद जर केला तर तो सेम डे अर्धा ते 5 तासामध्ये पूर्णपणे वेदना त्याची कमी झालेली अनेक रुग्ण आम्ही बघितलेले आहेत. उपनाह स्वेद केल्यामुळे तिथला पू जमा झालेला आहे तो सगळा मोकळा होऊन जातो, वेदना त्यातनं कमी येतात, पोळीचा आकार देखील त्यातनं कमी येतो, फिस्टुलाचा आकार त्यातनं कमी आले त्यांनी मदत होत असते, आणि पोवाचा सगळा निचरा तो उपनाह स्वेद सगळा करून घेत असतो. या पद्धतीने उपनाह स्वेद करावा, जळवा लावाव्यात, आणि आतून रक्तशुद्धी करणारी जी आयुर्वेदिक औषधं जी असतात त्याचा जर वापर आपण केला तर रक्तशुद्धी होऊन फिस्टुला पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्याच पद्धतीनं एक व्रणबस्ती नावाचा उपचार असतो. म्हणजे जी तो ट्रॅक निर्माण झालेला आहे फिस्टुलाचा, त्याच्यामध्ये औषधीचं तेल जर आपण आतमध्ये सोडलं तो आतून ती जखम भरत आणतो आणि फिस्टुलाचा ट्रॅक पूर्णपणे बरा होत असतो त्यातनं. आता एक मला उदाहरण आपल्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं. म्हणजे पुण्याच्या ओपीडीला एक पेशंट आलेला, त्याचं अगोदर फिस्टुलेक्टॉमीचं ऑपरेशन झालं होतं. म्हणजे ते फिस्टुलाचं ऑपरेशन त्याचं गेले 2-3 वेळेस झालं होतं त्याचं, तरी त्याला परत फिस्टुला रिपीटेडली होत होता. म्हणजे एक ट्रॅक त्याचा शौचाच्या जागेपासून बाहेर होता कातडीपर्यंत, आणि एक लघवीच्या जागेच्या खालपासून तर शौचाच्या जागेपर्यंत असे 2 ट्रॅक होते. त्यातनं कंटिन्युअस पोवाचा स्राव असायचा. त्याला ह्या पद्धतीने आपण उपचार केले, जळू लावणं, शेकणं, उपनाह स्वेद करणं, अवगाह स्वेद करणं म्हणजे औषधी सिद्ध पाण्यामध्ये बसणं, आणि व्रणबस्ती म्हणजे औषधीचं तेल त्या याच्यामध्ये सोडणं, आणि हे सगळे आम्ही पेशंटला शिकून पेशंट घरचे घरी करत असतो. इतकं सोपे उपचार आहेत ते. तर ह्या पद्धतीने केल्यानंतर त्याचा साधारण 3 महिन्यामध्ये तो फिस्टुला त्याचा पूर्णपणे बरा झाला, आणि त्याला आता मी ट्रीटमेंट बंद करून जवळपास 9 महिने झाले, पण त्याला कुठलाही त्रास त्यातनं उद्भवलेला नंतर नाही आहे. मी इतके सुंदर उपचार आयुर्वेदामध्ये ह्या फिस्टुलाच्या बाबतीमध्ये सांगितलेले आहेत. त्याचे रिझल्ट्स पण त्या पद्धतीने चांगले मिळतात, आणि ह्या पद्धतीने सगळं आपण केलं तर फिस्टुलाचं ऑपरेशन देखील आपण नक्कीच टाळू शकतो. विशेष म्हणजे डॉक्टर, तुमच्या विश्वविद्यालय आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये हे उपचार उपलब्ध आहेत, कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिक्लेमची सुद्धा फॅसिलिटी आहे. तर त्याबद्दल सांगा जरा. आता कसं होतं की बरेच असं आजार आहे ज्याच्यामध्ये समजा आता कॅशलेस मेडिक्लेम ही कशी काळाची गरज झालेली आहे. तर अनेक रुग्ण अनेक क्रिटिकल डिसीज असतात. आता आपण अनेक लिव्हरचे पेशंट्स आहेत, किंवा किडनीचे पेशंट्स आहेत, मणक्याच्या विकाराचे पेशंट्स आहेत, किंवा मुळव्याधीसारखे पेशंट्स असतील, फिस्टुलासारखे आजार असतील, गुडघ्याचे पेशंट असतील, अनेक अशा अनेक रुग्ण आहेत ज्यांच्यामध्ये मेजर डिसीज आहे आणि त्याला काही प्रॉब्लेम मेजर त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर अशा पद्धतीचे रुग्ण आपल्याकडं मेडिक्लेमची ट्रीटमेंट घेऊन त्यातून त्यांना मेडिक्लेमचा देखील त्यांना फायदा झालेला आहे, आणि त्या आजारातून देखील त्यांना ते बरे झालेले आहेत. म्हणजे पेशंटचा खर्च पण त्यातनं वाचतो, आणि ट्रीटमेंट जी प्रॉपर आहे ती पण आपल्याला त्यातनं करता येतं. म्हणजे ॲडमिट होऊन जर ट्रीटमेंट जर पेशंटने केली तर म्हणजे मेडिक्लेममध्ये ॲडमिट होणं कंपल्सरी असतं. म्हणजे ॲडमिट होऊन ज्यावेळेस पेशंट ट्रीटमेंट घेतो त्यावेळेस तो आपल्या नजरेखाली असतो, त्याचं डाएट प्रॉपर प्लॅन केलं जातं आपल्याला, आणि आजार देखील त्याला लवकर बरा व्हायला मदत होत असते. त्याच पद्धतीने त्याला मेडिक्लेमचा फायदा मिळतो तो वेगळाच. मग अशा पद्धतीनं त्याचं खूप चांगले फायदे अनेक रुग्णांना मेडिक्लेमचे आपल्याकडे झालेले आहेत, आणि पुन्हा रिकरन्स होण्याची शक्यताही नसते. हां, म्हणजे हे उपचार जर आपण केले तर परत रिकरन्स व्हायची शक्यता देखील त्यातनं नसते. नक्की सर, तुम्हाला सुद्धा तुमच्या विविध आजारांवर व्याधींवर उपचार शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर तुम्ही डॉक्टर अतुल देशमुख यांच्याशी नक्की संपर्क साधा, आणि त्यासाठी स्क्रीनवर जे तुम्हाला संपर्क क्रमांक दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या, आणि त्याद्वारे तुम्ही सरांना भेटू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता, त्यांच्याकडनं उपचार करून सुद्धा घेऊ शकता. डॉक्टर, इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.